आपकी अदालतमध्ये स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर आरोप आहे की यांनी आयुष्याला व्यवस्थितपणे हाताळलं नाही. शमी, तुम्ही भारताच्या क्रिकेटची शान आहात. करोडो लोक तुमच्यावर प्रेम करतात. इथे तुम्ही बघू शकता की किती वेडे आहेत तुमच्यासाठी लोक. परंतु आपल्या करिअरच्या पीकवर 2018 मध्ये तुम्ही कोच रवी शास्त्रींकडे गेलात आणि तुम्ही म्हणालात की मला क्रिकेट सोडायचंय. बंगलोर एन-सी-एची गोष्ट आहे. त्यावेळी 2015 ची इंजुरी झाली होती, तर त्याचा थोडासा अप एंड डाउन इश्यू चालू होता. माझ्यासमोर एक सिच्युएशन होती, की मी 2 किलोमीटर धावू शकत नव्हतो. हा वॉर्म होत होता, यामध्ये स्वेलिंग होत होती. ट्रेनिंगसाठी डॉक्टरने मनाई केली होती. म्हणाले, "जास्त ट्रेनिंग करू नका. जसं यो-योमध्ये असतं फिटनेस टेस्ट, की तुम्ही जाऊन येता, जाऊन येता." त्यासाठी मनाई केली होती. 2 किलोमीटर मी धावलो, तर मला स्वेलिंग आली होती. अफगाणिस्तानची टेस्ट होती कदाचित हो, बंगलोरमध्ये. तर मी म्हणालो, "यार, ही काय लाईफ आहे ही? तुमच्या क्रिकेटमध्ये मी इंज्युअर्ड होतो. तुमच्या डॉक्टरसमोर मी ट्रीटमेंट करत आहे. तुम्ही मला सांगा बॉल टाका. किती टाकायचे आहे? तुम्ही माझ्याकडनं बॉल टाकून घ्या. जे काही असेल ते. आता ही टेस्ट माझ्या नीच्या अकॉर्डिंगली नाही जात आहे." तर 1 दिवस आधी मी नकार दिला होता. मी म्हणालो, "नाही." डॉक्टरांनी मनाई केली, की ती यो-यो टेस्ट मी नाही करणार. तुम्ही मला कुठलीतरी दुसरी टेस्ट द्या. ते म्हणाले, "यार, आता यो-योचा ऑप्शन आहे, तर तो करावा लागेल. तर त्याच्यापेक्षा मी चांगलं की मी क्रिकेटच सोडून देईन." तर ते मी त्यावेळेस रागामध्ये बोललो होतो त्यांना. तेव्हा मॅच झाली. मॅचनंतर ते परत आले दोघे, भरत अरुणसर आणि ते, की "तू रागवू नकोस बघ. आम्हाला माहिती आहे की तुझं किती प्रेम आहे क्रिकेटवर." मी म्हणालो, "म्हणून तर म्हणतो ना मी, की तुम्हाला समजलं पाहिजे, सगळं एका पेजवर येऊ शकत नाही किंवा ज्याची सिच्युएशन अशी आहे त्याच्यासाठी दुसरी टेस्ट ठेवा ना." तर म्हणाले, "आधी शांत हो तू. ही वाली टेस्ट मॅच नको खेळूस. तू आपला फिटनेस इम्प्रूव्ह कर. मग मी तुझ्याशी बोलेन." तर हे अशा पद्धतीने बोलणं झालं होतं तेव्हा. एक दुसरी वेळ आली होती जेव्हा फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आले. तुमच्या वाईफने तऱ्हेतऱ्हेचे आरोप लावले होते. तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस केली, 498 ची केस केली. पोलिसांकडे जावं लागलं. त्यावेळी सुद्धा मन दुखावलं होतं? दुःख तर सगळ्यांनाच होतं ना सर. परंतु लाईफचा भाग आहे तो. काही ना काहीतरी शिकवूनच जातो. काही ना काहीतरी म्हणजे लाईफमध्ये अशा गोष्टी होतात, की हां, माणसाला विचार करण्यासाठी भाग पाडतात, की त्याच्याकडे हां, मी कुठली चूक केली आहे लाईफमध्ये. मी मानतो, की कदाचित, कदाचित माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी चूकच आहे ती आणि नाही करणार ब्लेम मी कुणाला, कदाचित नशिबात असेल. परंतु हे जे तुम्ही जेव्हा खेळत आहात, तर त्यावर सुद्धा फोकस पाहिजे. मेंटल स्ट्रेंथ पाहिजे. तर कसं केलं दोन्ही गोष्टींना बॅलन्स कसं केलं? सर खूप डिफिकल्ट आहे. खूप म्हणजे पिंच करणारी गोष्ट आहे आणि डिस्टर्ब करणारी गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही इतकं कॉम्पिटिटिव्ह गेम खेळत असता, तेव्हा खूप अवघड असतं, की तुम्हाला दोन्हीकडनं पिच करून बघावं लागतं, की कुठे इकडे काय चालू आहे, तिकडे काय चालू आहे. वरून मेंटली प्रेशर तुमच्यावरती येत असतं सगळं. शमी, मला आठवतंय त्यावेळी तुम्ही या फॅमिली डिस्प्यूटचा मार्ग चर्चा करून सुद्धा काढू इच्छित होता. खूप प्रयत्न केला होता तुम्ही. सर ट्राय केलं होतं, कारण कोणाची इच्छा नसते, की घरामध्ये वाद व्हावेत, कोणा घरामध्ये प्रॉब्लेम्स असावेत. स्पेशली जेव्हा तुम्ही कंट्रीसाठी सर्व्हिस करत असता, तर अनवॉन्टेड स्ट्रेस घ्यायचा नसतो. तर प्रयत्न नक्कीच केला होता. आता हे समोरच्यावर डिपेंड आहे, की त्यांना काय हवं आहे, काय नको आहे ते. नाही करायचं तर ठीक आहे. पेशन्स ठेवायला हवा ना. कारण आजकाल तर सोशल मीडियाचा काळ आहे, तर पब्लिक डोमेनमध्ये सगळ्या गोष्टी येतात. कोणी काहीही बोलू शकतो आणि खूप वाईट साईड गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. सर खराब गोष्टी तर बोलल्या जातात, पण आता तर गोष्टीसुद्धा बनल्या जातात ज्या नसतात. त्यांची सगळ्यात मोठी भीती असते, की ज्या गोष्टी नाहीयेत त्यासुद्धा हल्ली तर मी फोटो बघत होतो. मी मी स्वतःलाच माहीत नाही, की मी कधी गेलो तिकडे. तर अशा गोष्टी खूप येतात जे माझ्यावर माझ्यावर आरोप लागलेच आहेत. मला वाटतं, की मागील 6-7 वर्षांमध्ये तर क्वचितच इतके कुठल्यातरी टेररिस्टवर लागले असतील, जितके माझ्यावर लागलेत. तर काही नाही करू शकत ह्यामध्ये मी. परंतु चांगली गोष्ट ही आहे, की जे लोक तुम्हाला ओळखतात, समजतात, तुम्हाला भेटतात, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली सगळ्यांनी पब्लिकली सांगितलं, की शमीच्याबद्दल अशी कुठलीच गोष्ट डोमेस्टिक व्हायलन्सची, कुठल्याही अत्याचाराची ती खरी असू शकत नाही.
सर माझ्या घरामध्ये स्पेशली मुलींना तर मला वाटतं मुलांपेक्षा जास्त आनंद साजरा केला जातो जेव्हा मुलगी जन्माला येते आमच्या घरात. तर मला नाही वाटत की आम्ही मुलंसुद्धा जन्माला आली आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. परंतु जेव्हा मुली जन्माला येतात, तेव्हा आमच्या इथे वेगळ्याच प्रकारचा उत्साह असतो. तर आमच्या घरामध्ये असं कधीच नाही झालं, की हां, कधी कुठे अत्याचार होईल. आजपर्यंत मला नाही वाटत, की मी कधी वडिलांना, आजोबांना किंवा कोणालाही रागवताना पाहिलं असेल कुणाला घरामध्ये किंवा कुठला वाद होताना पाहिला आहे. आमच्या घरामध्ये नाही होत. बट ठीक आहे, ही गोष्ट नशिबात असेल. जे व्हायचं असेल ते होईल. ठीक आहे आता, असं मानून चालल्या ह्या गोष्टी. परंतु त्यामुळेच खूप दुःखी होतात. त्यामुळेच तुम्ही आत्महत्या करण्याचा विचार केला? खूप डिफिकल्ट टाईम होता यार तो. कारण कधी रिस्पॉन्सिबिलिटी तर आलीच नव्हती ना. कारण जेव्हा बाबा जिवंत होते तेव्हा आम्हा 3 भावांना काहीच माहीत नव्हतं. इव्हन कुठल्या बँकमध्ये अकाउंट आहे ते सुद्धा माहीत नव्हतं. तर अचानकपणे हे सगळं होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होणं खूप अवघड होतं. समजतच नव्हतं की कारण असा विलन बनलो की समजलंच नाही की यार काय झालं? पण ठीक आहे, असेल काहीतरी मर्जी. आभार आहे वरच्याचे की लोकं बरोबर होते. फॅमिलीने साथ दिली, मित्रांनी साथ दिली. आज ती बला टळली. विचार केला नक्कीच झालं नाही. हे बरं आहे. नाहीतर हे सगळं वर्ल्ड कप मिस झाला असता माझ्या हातातून. बट फॅमिली ठीक आहे. आणि मित्र म्हणतात, की आम्ही जितकं शमीला ओळखतो, तो जे विचार करतो ते करून दाखवतो. म्हणूनच खूप भीती होती. ते तर आहेच ना, की जर मी हट्टाला पेटलो तर तर मी पाठ नाही सोडत त्या गोष्टीची. जे मला करायचंय, मी गेममध्ये पण गेमबद्दल तसंच आहे माझं, की मला जर वाटलं की हे करायचंच आहे, तर तर मला ते करायचंच आहे. कारण मी तसा हट्टी स्वभावाचाच आहे. बट कोणाला त्रास नाही देत. हां, मी नेहमी प्रयत्न करत असतो, की की जर मला रागसुद्धा जर आला ना, तर मी एकट्यात निघून जाईन. फॅमिलीवर नाही येत मी. मी माझं नेहमीच असं कुठेही असेल, की माझी रूम नेहमी वरती असते. जर म्हणजे एका फ्लोअरवरती वर जावं लागेल, तर सगळे समजून जातात, की हा जर वर आहे, तर आता तिकडे नाही जायचं. तर प्रायव्हसीसुद्धा मिळते, शांतीसुद्धा मिळते. स्वतःच्या सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतात ना हो. तर मी प्रयत्न करतो, की फॅमिलीसोबत राहीन, नेहमी टाईम स्पेंड करेन. आता तर बाबा नाहीये, त्यामुळे आईबरोबरच असतो. हेच आहे सगळं बस. मग ही जी निगेटिव्ह सिच्युएशन होती, त्याला पॉझिटिव्ह कसं बनवलं? सगळे ह्या लोकांनीच बनवलं आहे भाई. कारण कारण जेव्हा तो थॉट आला होता ना माझ्या डोक्यामध्ये, की ही वेळ आहे लाईफच्या एंडची, तर थॉटसुद्धा आला होता म्हणजे यार ज्या गोष्टीने इतकं नाव दिलंय, ज्या गोष्टीसाठी मीडिया इतके मागे लागत आहे, ते सोडून हे उडी मारण्याच्या नादात आहे. तो थॉट, ते प्रेम, त्या गोष्टी आठवल्या, विचार केला जाऊ दे यार, हे सोडा गेममध्ये राहूया आपण. कारण की कारण मी त्या सगळ्या गोष्टी स्टडी केल्या, एक पॅटर्न बघितलाय. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हायला लागत होतात, जेव्हा चांगला परफॉर्म करायला लागत होतात, त्याच वेळी Facebookवर किंवा Twitterवर अशी एखादी गोष्ट म्हटली जात होती, जी खूपच बोचणारी होती. हो, जळतात लोकं. काही हरकत नाही. होत असं माझ्याबरोबर तर आता सवयच लागली यार. आता म्हणतात की लोकं बिहेवियर माझं वेगळं झालं आहे, बट सवय झाली आहे, की जेव्हा एखादा मोठा इव्हेंट असेल, जेव्हा चांगला परफॉर्मन्स होत असेल किंवा एखादी चांगली गोष्ट करायला जात असेल, तर तिथे पिन पॉइंट होणं गरजेचं आहे. तिथे तर मी आता मेंटली प्रिपेअर असतो, की हो यार, ही मेंटॅलिटी सेट झाली आहे, की माझ्या अगेन्स्ट काही ही गोष्ट क्रिएट करायची आहे, तर आय डोंट केअर की काय कराल तुम्ही. मला माझा फोकस आहे, हे फोकस करायचं आहे आणि माझा जो गेम आहे तोच मला ठेवायचा आहे. तर काही नाही, जो इंडियन लॉ सांगेल त्याच्यासाठी मी तयार आहे. कारण 2023च्या ज्या परफॉर्मन्सचा तुम्ही उल्लेख करत होतात, की तुम्हाला जसं हवं होतं तसा बॉल पडत होता. जितक्या विकेट्स पाहिजे होत्या, तितक्या विकेट्स मिळत होत्या आणि संपूर्ण देश बघत होता मोहम्मद शमीला. मला वाटतं तो पीक होता या प्रकारच्या ॲडमिरेशनचा, प्रेमाचा, सन्मानाचा.
त्यावेळी तुमच्या वाईफने सोशल मीडियावर लिहिलं की मला क्रिकेट आवडत नाही, शमीच्या मुलीला क्रिकेट आवडत नाही. मग या गोष्टी हर्ट तर करतातच. नाही, हे सगळं बोलण्याने जग बदलत नाही ना. आता तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, जर मुलीला क्रिकेट आवडत नाहीये, तर मुलगी जर 7-8 महिन्यांची होती तेव्हापासून टीव्ही बघते ती, क्रिकेट बघते ती. माहिती आहे क्रिकेट काय गोष्ट आहे. कोणाच्या बोलण्यावर काहीही बदलत नाही. कोणाच्या बोलण्यावरून कोणी विलन नाही बनत. तर नेहमी मी जे मानतो, मी तर कायम हाच प्रयत्न करतो, की की जितकं फाईट करू शकेल करा लाईफमध्ये. एक दिवस डोळे बंद होणार आहेत, असं होणार आहे. जो आपल्याबरोबर आहे. पब्लिकमधून 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. तुमचे मित्र, तुमचे फॅन्स आणि पुन्हा तुमचं घर बसलेलं आम्हाला बघायचंय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? प्रत्येक व्यक्ती लग्न करतो, फॅमिली बनवतो, पैसा कमवतो, सगळं एक सॅटिस्फॅक्शन आहे व्यक्तीचं. तर मी नेहमी हाच विचार करतो, की यार लोकांना लग्न करायचं असतं, ते माझं झालंच आहे. मुलं हवी असतात, मुलं आहे माझ्याकडे. पैसे आहेत, ते तर देतच आहे वरचा अजून. आता लाईफमध्ये एकच गोष्ट आहे हॅपीनेस. ते तुमची फॅमिली आहे. तुम्हाला देऊ शकते. तुम्हाला ज्यांनी जन्म घातलाय त्यांच्यापेक्षा जास्त कोणीच देऊ शकत नाही. शमी, हे पर्सनल लाईफचं संपूर्ण प्रकरण तुम्ही ज्या डिग्निटीने हँडल केलं आहे आणि ज्या प्रकारे तुमचे क्रिकेटर मित्र आहेत ते तुमच्या बरोबर उभे राहिलेत, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि मी प्रशंसा करेन की तुम्ही हे सगळं प्रकरण खूप शांतपणे हँडल केलंय. 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण. सोशल मीडियावरती तुमचे खूप सारे मीम बनतात, विशेष करून वर्ल्ड कपच्या नंतर. राहिला प्रश्न मीमचा, तर मी एकच गोष्ट मीम्स एन्जॉय करतो आणि आणि अशा प्रकारे एन्जॉय करतो, की काही लोकांना तर त्रास तर नक्कीच होतो. पण कोणाला जर माझ्यामुळे हसण्याची संधी मिळत असेल ना, तर हसू द्या. मी तसा एन्जॉय करतो बघा. माझ्यामुळे हसायला मिळतंय ना. जर तुम्हाला संधी मिळाली कुठल्या दुसऱ्या देशामध्ये खेळायची, तर तुम्ही कुठल्या देशासाठी खेळाल? वेड लागलाय का मला? मी कशाला जाईल तिकडे? इंडियन नंबर 1 टीम आहे, पण जर तुम्हाला नंबर 2 टीम ठरवायची असेल, तर तुम्ही कुठल्या टीमला तिथे बघता? सर, जितकी रक्तामध्ये ताकद आहे ना, इथेच खर्च करून जाईन आणि त्याच्यानंतर मग घरी. सोडण्याचा, रिटायरमेंटचा प्लॅन तुम्ही डिस्कस केलाय कोणाबरोबर? कशाला करायचं? सगळं तर व्यवस्थित चालू आहे. शमी, फायनल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो? आय हाय. तो गम कदाचित तुम्हाला सुद्धा आवडेल. एकदा वर्ल्ड कप जिंकायचा आहे. एकदा ते व्हावं फक्त.